विजय झाला असं म्हणायचं. थांबा बोलतो सत्याचा विजय झाला असं म्हणायचं. त्यांचा लस लागतो. झालं रोल आहे. बदला घेतला त्यांनी. सत्याचा विजय झाला असं म्हणा. मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला माहित आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक. तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही. पण आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा विषय आणतो मी. आज जो हाऊसमध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत, मत्स्य व्यवसाय करणारे, पॅकेजिंग असेल, फ्रीजिंग असेल, ह्या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत. त्यांना कुठे ना कुठेतरी MBPT कडून एविक्शन नोटीस आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर हा वाद MBPT आणि MFDC मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील, मुंबईत असतील, जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे, महाराष्ट्राला मिळत आहे, त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता MBPT कडून होत आहे. आंदोलन सुरू आहे, सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत. पण आम्ही हाच प्रयत्न करतोय की सरकारनी, राज्य सरकारनी ह्याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. साहेब, पुण्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर SITने तो अहवाल जाहीर केलेला बघा, आहे. मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू. आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तो गुन्हा मध्ये आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार केला तर राज्याची कायदा सुव्यवस्था. ही गोष्ट धक्कादायक आहे. सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयनी एका मला वाटतं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बलात्कार. हे दुर्दैवी आहे. पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे. साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात, काही ठिकाणी नोंदवली जात नसतील, माहीत नाही मला. पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे. आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात. हेच मी पुढे सांगणार होतो. आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यात. धारावीमध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच 80%हून जास्ती लोक अपात्र केली. भाजपकडून किंवा काही ठराविक लोकांकडून प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत, हे घुसखोर आहेत. पण सगळेचे सगळे लोक ते काठेवाडी होते. वर्षानुवर्ष जवळपास 150 वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यानपिढ्या काम करत आलेले आहेत. त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो. पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं. कोणी केलं तर अदानींनी केलं. आता अपात्र लोकांना म्हणजे 2011च्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागणार आहेत. पण 2000 साल ते 2011 साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर नेऊन बसवणार आहेत, कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत. एकतर असं खरोखर